नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बरेच दिवस झाले आपल्याला व्हिडिओ बनवायला, कारण की थोडंसं कामं यात पाऊस त्याच्यामुळे काही एवढा टाइम भेटला नाही। शेळीपालन करत असताना नवीन शेळीपालकाला पुढच्या गोष्टी काही एवढ्या माहीत नसतात, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर म्हणजे कसं, एक ज्यावेळेस आपण शेळीपालन करतो, म्हणजे शेळीपालन करायच्या आधी आपल्या मनात विचार येतो शेळीपालन करायचा, त्यावेळेस आपण फोनवरच त्याचं गणित लावतो। म्हणजे कसं, 10 गुणिले 20, 20 गुणिले 2 लाख आपण असे गुणाकार करत असतो। 10 शेळ्या, 10 शेळ्याचे 20 पिल्ले, एक पिल्लो 8,000ला, 1,60,000 6 महिन्यात आपण असे गुणाकार करत असतो। तर याच्यामध्ये असे गुणाकार न करता आपण याच्यामध्ये काय करायला पाहिजे, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। म्हणजे पावसाळ्यामध्ये शेळी घेणं टाळायला पाहिजे शक्यतो। म्हणजे काय होतं, पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण शेळी खरेदी करतो त्यावेळेस वरती चालू असलेले झडगं पाऊस, रोजच ते पाऊस येत असतो, शेड ओलं झालेलं असतं, शेळी थंडीमुळे थोडीशी बिमार होत असती। म्हणजे नवीन फार्मवर नेल्यानंतर तिला ताप वगैरे येणं, त्यावेळेस आपण पावसाळ्यामध्ये शेळी घेणं टाळायला पाहिजे। पावसाळ्यामध्ये शेळीपालन चालू पण करू नका। म्हणजे 4 महिने आपण स्टॉप करून घ्या। 4 महिने शेळी नाही घेतली तरी चालेल। पावसाळा झाल्यानंतर हिवाळा, उन्हाळा हे 6 महिने आपल्याकडे पडलेले असतात, ते 6 महिन्यामध्ये आपण शेळी खरेदी करू शकता। कारण की नवीन फार्मवर शेळी सेट होणं हे थोडं अवघड जातं। म्हणजे होती सेट, पण नवीन शेळीपालकाकडून नाही होत, एवढं त्यांना अनुभव नसतो, त्याच्यामुळे ते थोडे परेशान होतात। एखादी शेळी दगवू शकते। की बोर शेळ्याचं नाही चाललं आपलं, हे गावरान शेळ्याविषयी आपण सांगत आहोत। तर आपल्याला बरंचसं असं नुकसान होतं, कारण की आपल्याला नवीन माहीत नसतं की काय प्रॉब्लेम येईल पुढं ते। त्याच्यामुळे आपण जेव्हा आपण शेळीपालन आपण करू त्यावेळेस आपण थोडं 4 महिने तर नाही, पण मग 3 महिने तरी थांबायला पाहिजे। 3 महिने कोणते, 1 जुलै ते ऑगस्ट, नोव्हेंबरपर्यंत। डिसेंबर नंतर आपण शेळ्या घेतल्या तरी चालेल, कारण की डिसेंबर नंतर एवढं काही पाऊस वगैरे काही नसतो। थोडाफार पाऊस असल्यानं काही होत नाही, पण हे आज वातावरण दिसतंय, असं वातावरण आपल्याकडे जवळपास 8 दिवसापासून आहे। आपल्या संभाजीनगरमध्ये असं वातावरण 8 दिवसापासून असल्यामुळे आपण भरपूर आपल्याला अशा अडचणी येतात। शेडमध्ये असं ओलं होणं, कारण की ऊन नाही तर ते पण वाळत नाही ना, त्याच्यामुळे या अशा अडचणीला मात करायला भरपूर असं आपल्याला हे लागतं। तर आपण त्यांच्यासाठी पहिले सतर्क राहायला पाहिजे शेळीपालकांनी, कारण की आपल्याला जे अनुभव आहे, आपल्याला जी माहिती आहे, आपण तेच अनुभव तुम्हाला शेअर करत आहोत। कारण की हे तुम्हाला कोणी सांगणार नाही। आता माझ्या फार्मवर कधी कोणी शेळी खरेदी करायला आलं, मी त्याला काय म्हणून घेऊन जा, शेळीला भारी आहे, आपण थोडी त्याला एवढं ज्ञान, कारण की आपल्याकडे कस्टमर आलं तर आपण त्याला सांगणार नाही ना असं की ह्या दिवसात शेळी घेऊ नका, नंतर घ्या, आपण त्याला सांगणार नाही। कारण की आपल्या फार्मवरती कस्टमर आलं ते कशासाठी, आपल्याला शेळी विक्री करायची आहे, त्यासाठी ते आपण शेळी खरेदी करायसाठी आलं आणि आपल्याला विकायचीच आहे। आपण त्याला असं म्हणू शकत नाही की शेळी खरेदी करू नको, कारण की ज्याला अनुभव आहे त्याचं काही नाही, ज्याला अनुभव आहे शेळीपालनाचा त्यांनी खरेदी केली तरी चालते। पण नवीन माणसासाठी आपण सांगत आहोत, ज्यांनी कधी शेळी खरेदी केली नाही, पहिली वेळेस तो शेळीपालक शेळी खरेदी करत आहे, त्यांच्यासाठी हे आहे। आणि बाजारमधून तर शेळी घ्यायला नाही पाहिजे। पावसाळ्याच्या टायमामध्ये बाजारमधून नवीन शेळीपालकांनी शेळी खरेदी चुकूनही करू नये, कारण की पावसाळ्यामध्ये जेवढं नवीन जे पण कोणी आणतं शेळी विकायला, ते ह्याच कारणाने आणतं, ओला, चिडचिड, बिमार, पावसाळ्यात बिमारी येणे, याच कारणामुळे बाजारामध्ये शेळी विक्रीसाठी येत असते। तर आपण ते या दिवसात थोडंसं थांबायला पाहिजे। तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, दिलेले बेल आयकॉनला प्रेस करा, कारण की नवीन व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्याला दिसत राहील। आणि आपण असेच 8-10 दिवसाला व्हिडिओ टाकत राहू, नवीन इन्फॉर्मेशन आपल्याला टाकत राहू। काही व्हिडिओमध्ये काही आपल्याला नवीन पाहिजे असल्यास कमेंट करून सांगा, त्याच्यानंतर आपण ते व्हिडिओ बनवू।
आणि इतर शेळीपालकाची पण आपण टाईम असला तर व्हिडिओ बनवत राहू, कारण की आपल्याला इतका काही वेळ राहत नाही. त्याच्यामुळे आपण आपलेच व्हिडिओ सोडतो, आपले 10-5 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो आणि तेच आपलेच व्हिडिओ सोडत राहतो. इकडं कुक्कुटपालन, डेअरी फार्म आपलं सगळं काही एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. इकडे कोंबड्या पण आहे. एकाच फार्ममध्ये आपण भरपूर असे प्रयोग करत आहोत सध्या. तरी नवीन शेळीपालक जो करतो त्यांनी गावरान शेळ्या घ्या. सरळ गावरान शेळ्या घेऊन एक बोरचा मेल घ्या. मोठा बोरचा मेल घेतल्यानंतर शेळ्या क्रॉस करा. त्यावेळेस आपल्याला त्याच्यातून फायदा दिसेल. त्यातून फायदा दिसल्यानंतर आपल्या मनाला पण वाटतं की आपण शेळीपालन करायला पाहिजे. न तो काय करतो, गावरान शेळ्या घेतो, गावरान बोकड आणतो, नाही तर त्याच्यातलाच एक बोकड ठेवतो. इनब्रीडिंग होती. इनब्रीडिंगसाठी आपण सविस्तर व्हिडिओ वाटलास तर बनवू. इनब्रीडिंग म्हणजे कसं, त्या शेळीला त्याच बोकड्याने क्रॉस करणं, त्यांच्याच ब्लड लाईनच्या बोकड्याने क्रॉस करणं, त्याला इनब्रीडिंग म्हणतात. कारण की पुढची होणारी पिल्लांचं काही ग्रोथ अशी होत नाही, तर त्याच्यामुळे आपण बोकड बदलायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या पिल्लाची होणारी जी वजन वाढ आहे ती आपल्याला चांगली भेटते. त्याच्यातलाच आपल्या शाळेतल्या आपल्या कळपातलाच बोकड आपण ठेवायला नाही पाहिजे. आपण सविस्तर असे व्हिडिओ बनवू. शेळीपालनामध्ये शेळीवर बोलासारखं भरपूर काही आहे. 2, 5, 10 मिनटाच्या व्हिडिओमध्ये ते समजू शकत नाही, कारण की त्याच्या शेळीवर बोलायचं म्हणलं तर किती पण 24 घंटे पण बोललं तरी आपला विषय संपणार नाही. एवढं शेळीपालनामध्ये शिकासारखं आहे. नवीन कोणी येतं, फोनवर व्हिडिओ पाहतं, फोनवर व्हिडिओ पाहून यूट्यूबला मुलाखत पाहून थोडी कोणी शिकणार आहे. कारण की त्यासाठी अनुभव घेणं गरजेचं आहे, प्रॅक्टिकली करणं गरजेचं आहे. कारण की नुसतं व्हिडिओ पाहून ते जमत नाही. त्याच्या माग मेहनत भरपूर आहे. चारा कापून टाकणं, लेंडी झाडणं, बकऱ्यांना परत काही होतं, पिल्ल्याला काही होतं, कधी बकरीला काही होतं, कधी ताप येतो. कळलं पाहिजे ना कोणत्या बकरीला ताप आला, कोणत्या बाजूला कोणती उभी आहे, कोणती खात नाही, ते पण आपल्याला कळलं पाहिजे. नवीन हालचाली त्यांच्या रोजच्या रोज ते पण कळलं पाहिजे ना. त्यासाठी आपण सविस्तर असे व्हिडिओ बनवून अनुभव घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी आपल्याला नवीन सांगू. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.